टाळू सोरायसिस अगदी सहजपणे पुनर्प्राप्त होऊ शकतो, परंतु बऱ्याच रुग्णांमध्ये आपण पाहिले आहे की त्वचेचा थर खूप जाड असतो आणि फडफडणे थांबत नाही. टाळू सोरायसिस अतिसुलभ रुग्णांच्या पर्यावरणात आहे, परंतु बऱ्याच रुग्णांमध्ये आम्ही दिसतो की त्वचेचा थर खूप जाड असतो आणि फडफडणे थांबत नाही. माझ्याकडे काही रुग्ण आहेत ज्यांना टाळूच्या सोरायसिस पुनर्प्राप्त होण्याची शक्यता नाही. आम्ही म्हणू शकतो की हे पुनर्प्राप्त करण्यायोग्य आहे, पण त्यांच्या जीवनात कोणताही तणाव घटक किंवा तणाव ट्रिगर करणारा घटक येताच तो परत येतो. माझ्याकडे काही रुग्ण आहेत ज्यांना टाळूच्या सोरायसिस दुर्मिळत नाही, पण त्यांच्या जीवनात कोणताही तणाव घटक किंवा तणाव ट्रिगर करणारा घटक येताच तो पुन्हा उद्भवतो. माझ्याकडे असे काही रुग्ण आहेत ज्यांच्या टाळूच्या सोरायसिस पुनर्प्राप्त होऊ शकत नाही, परंतु मी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. माझ्याकडे काही रुग्ण आहेत ज्यांना टाळूच्या सोरायसिस पूर्णतः दूर होणार नाही, परंतु मी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. 8-10 रुग्णांमध्ये आम्ही नोटीस केलं आहे की त्यांच्यामध्ये काही रुग्ण खूप तणावात आहेत. माझं म्हणजे आम्ही त्यांच्या रोगाची 80-90% रुग्णाला बरेच उपचार केले आहे, परंतु जेव्हा त्यांच्या जीवनात काही तणावाचे कारक येतात तेव्हा त्यांच्या टाळू सोरायसिस पुन्हा सुरू होते. त्यामुळे आपण त्यावर उपचार करतो, पण तो पुन्हा सुरू होतो. त्यामुळे माझी विनंती आहे की कृपया तुमचा ताण सांभाळा. सर्वांना ताण असते, जीवन तणावाशिवाय असतं. आजकाल ताणाची आणि निराशेची समस्या खूप झाली आहे. मला डिप्रेशन आणि स्ट्रेसचा खरा अर्थ माहीत नाही. मला माहीत नाही की आपण नैराश्यग्रस्त आणि तणावग्रस्त म्हणून कोणाला ओळखता. त्यामुळे अतिविचार करणे किंवा गोष्टीवर बसणे किंवा पुढे न जाणे हे एक आदत आहे. कृपया त्यातून बाहेर येऊन व्यवस्थापन करा. आपली शारीरिक गतिविधी वाढवा जेणेकरून आपल्याकडे इतकी ऊर्जा शिल्लक राहणार नाही की आपण बऱ्याच गोष्टींचा विचार करू शकता. तुम्हाला आपल्यातून सकारात्मकता आणायची गरज आहे. तुम्हाला आपल्या आवडत्या गोष्टी आवडणार ठेवायच्या लागेल. तुम्हाला आपल्या आजूबाजूला सकारात्मक लोक ठेवावे लागेल जे तुमच्यावर सकारात्मक परिणाम देतील. हे स्वभाव आहे ज्यामुळे तुम्ही आपल्यावरून बदल आणू शकता. शायद आपण समुपदेशन घेऊ शकता जो तुमची मदत करू शकतो. तुम्हाला स्वतःमधून हा बदल आणावा लागेल. जर तुम्ही सोरायसिसला महत्त्व देत असाल आणि इतकं लक्ष देत असाल तर मी तुम्हाला सांगतो की ते तुमच्याशी सदैवच असणार नाही आणि तो तुमच्याशी संबंधित राहील. जेव्हा तुम्ही त्याला उपेक्षा करण्याची सुरुवात करता तेव्हा तुम्ही त्याला महत्त्व देण्याची गरज नाही. मला विश्वास ठेवा, तो तुमच्या आयुष्यातून कायमचे निघून जाईल. त्यामुळे कृपया माझ्या सर्व रुग्णांना विनंती करतो की तुम्ही त्याला इतके महत्त्व देऊ नका आणि तुम्ही तुमच्या ताण आणि नैराश्य थोडं अधिक सहजपणे सांगता. जरी ते थोडं नशात सोपं नाही. अतिविचार करण्याचा हा स्वभाव आहे. याचा स्वभाव अधिक मानाच्या देण्याचा आहे. आजारपणाला सोबत घेऊन जाण्याचा हा स्वभाव आहे. आपल्याला तो पुन्हा ठरवणार नाही असं भीती असते. त्यामुळे इतका विचार करू नका. या विषयावर काम करा. आपल्या शरीरावर काम करा. आपल्या आजारावर काम करा आणि आशावादी राहा. बरं, टाळूच्या सोरायसिसमध्ये आपण ड्रायर वापरू शकता की नाही? तर माझ्याबद्दल बोलायला असेल तर ते नाही. ड्रायर वापरू नका कारण त्यामुळे कोरडेपणा येतो असे तुम्हाला दिसते. कारण ब्लो एअर नॅचरली गरम किंवा न्यूट्रल किंवा थंड असते हे नक्कीच असतं. तर जेव्हा त्यातून कोरडेपणा विकसत असताना तुमच्या फ्लेकिंग कोरडेपणामुळे विकसतो आणि तुम्हाला पुन्हा जाड ठिपके येतात.
केस पडण्याची सुरुवात होते आणि तुमच्या केसांमध्ये ड्रायरम धून तुटणे सुरू होते. मध्यभागापासून तुम्हाला दिसतंय की केस तुटण्याची समस्या उद्भवत आहे किंवा आधीपासूनच केस उभे राहतात हे तुम्हाला दिसत असेल असे अनुभव झाले असेल. जर तुम्ही केस कोरडे करण्यासाठी ड्रायरचा नियमित वापर करत असाल तर त्यामुळे केस स्वाभाविकपणे उखडण्यास द्या. केसांची टॉवेलमध्ये थोडी वेळ घाला. आपले केस कोरडे झाल्यापासून नैसर्गिकरित्या कोरडे होऊ द्या. आणि तुम्हाला व्हिटॅमिन ई वापरायचे आहे. जर तुमच्याकडे खूप उष्णता, खुजली, तुळवणे असतील तरी त्यानंतर तुम्ही व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावू शकता. किंवा आपण बहरींच्या बियाण्यांचे रस घेऊन आपले डोके धुवू शकता. तर हे तंत्रे वापरून आपण आपल्या खोडण्याची आणि कोरडेपणा कमी करू शकता आणि जेवढे संपूर्ण नैसर्गिक राहण्याचे तेवढे नैसर्गिक वापर करावे. तुम्ही जितके ड्रायरच्या जवळ राहाल तेवढ्याच रंगापासून दूर राहाल.